बातमी सविस्तर आहे। विद्यार्थ्यांकडून आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे। रात्री उशिरा अभिजित दिपके यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली आहे। अभिजित दिपकेंचा 7 दिवसांचा अल्टिमेटम आहे। 1 आठवड्यात फेरपरीक्षेचा निर्णय घ्या असं दिपकेंनी म्हटलंय। कोर्टाने आठवडाभरात दखल घेतली नाही तर राज्यभर आंदोलन करणार असा इशाराही दिपकेंनी दिलाय। फेरपरीक्षेच्या लेखी आश्वासनासह दिपकेंच्या सरकारकडे 4 प्रमुख मागण्या आहेत की 1 आठवडा देता आहेत रिक्वेस्ट अल्टिमेटम 1 आठवडा। एका आठवड्यात जर री एक्झामिनेशनवर काही निर्णय नाही आला किंवा ज्या बाकीच्या डिमांड्स केल्या होत्या की ऑफलाईन एक्झाम जी झाली पाहिजे, दुसरे जे सेंटर्स आहेत ते ब्लॅकलिस्ट झाले पाहिजे जितके गडबडीचे सेंटर्स आहेत, आणि ज्या कंपनीला टेंडर दिला होता सर्व्हरचा त्या कंपनीच्या अगेन्स्ट ॲक्शन जर नाही घेण्यात आलं, एका आठवड्यात जर याच्यावर काही स्टेप घेताना दिसले नाही तर हे जेवढे स्टुडंट्स आहे ते पूर्ण राज्यव्यापी आंदोलन करतील आणि पुढचा 1 आठवडा आहे कोर्टांनी याच्यावर दखल घ्यावी। हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेत गोंधळ झाल्याचं प्रकरण आणि त्याच प्रकरणी टायपिंग परीक्षेसंदर्भात हायकोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे। तांत्रिक अडचणींची चौकशी सुरू आहे। हायकोर्टाच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय उमेदवारांना पुढील कार्यवाहीची अधिकृत माहिती देणार असं देखील कोर्ट म्हणतंय। तर अभिजित दिपकेंनी आमच्या पक्षात यावं असं आठवले म्हणतायत। रामदास आठवलेंची दिपकेंना खुली ऑफर आहे। अभिजित दिपके यांनी आमच्या पक्षात यावं असं आठवलेंनी म्हटलंय। माननीय अण्णा हजारे साहेबांचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाच्या काळामध्ये किंवा नंतर तो त्यांच्यासोबत आता राहिलेला आहे। ठीक आहे, कुठेही राहिला असला तरी आपलं मत असं आहे की आता अभिजित दिपकेंनी रिपब्लिकन पक्षात आलं पाहिजे। रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा खरा पक्ष आहे। रोज एखादा पक्ष काढून उपयोग नाही, पण त्यांनी तो पक्ष काढल्यामुळं नीट एक्झाममध्ये झालेल्या पेपर फुटीचा मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट जो आहे हा इम्पॅक्ट घराघराशी पोचलेला होता।